ओम श्री धन्वंतराय नमः। मी डॉक्टर नीता म्हैसेकर। प्रथमतः सर्वांना तेलंगणा फॉर्मेशन डेचे सेलिब्रेशन्स याबद्दल मला फोन आला आनंद कुलकर्णीकडनं। तर मी महाराष्ट्र मंडळ आणि तेलंगणा फॉर्मेशन डेसाठी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते आणि ह्या उपक्रमाला पण सदिच्छा देऊ इच्छिते की झूमच्या थ्रू आपण कनेक्ट होतोय आणि माझे मत आयुर्वेदाबद्दल तुम्हाला लक्षात आलंच असेल। धन्वंतरी म्हटल्यानंतर आयुर्वेद, तर माझं इंट्रोडक्शन हेच आहे की मी आयुर्वेद तज्ज्ञ आहे आणि आज मला या संधी दिल्याबद्दल इथे सर्वांचे आभारी आहे, मंडळाचे आभारी आहे आणि हे सांगणार माझे मत मी हे प्रगट करते। आयुर्वेद सिद्धांत स्वास्थ्य रक्षणासाठी कसा उपयोगी आहे। एक मूळ श्लोक आहे, खूप प्रसिद्ध श्लोक आहे आयुर्वेदातला, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम। संपूर्ण आयुर्वेद सांगणं काही शक्य होणार नाही, तर मी जस्ट ब्रीफ आउट करते की आपलं स्वास्थ्य रक्षण कसं होईल याबद्दल आयुर्वेदात काय सिद्धांत डूज अँड डोंट्स सांगितलेले आहेत की जेणेकरून आपलं जे हेल्थ सिस्टम जी आजच्या लाईफस्टाईलमुळे जे काही घसरली आहे असं म्हणता येईल। कोविड टाइम्स बघतो आपण, हे तर पॅन्डेमिक आहेच आहे, पण जर आपलं स्वास्थ्य मेंटेन्ड असेल तर आज आपण जे बोलतो इम्युनिटी बूस्टर पाहिजे। तर पूर्वीच्या लोकांना इम्युनिटी बूस्टर असं म्हणायचं काही कारणच नव्हतं, कारण त्यांचे जी लाईफस्टाईल होती तीच पुरेपूर होती जेणेकरून त्यांचं स्वास्थ्य शारीरिक आणि मानसिक, कारण आयुर्वेदात केवळ शरीराचा विचार नाही आहे तर मानसिक विचार पण आहे आणि दोन्ही कोरिलेट होत असेल तरच बॉडी युनिजनमध्ये व्यवस्थित असू शकते, इम्युनिटी व्यवस्थित असते। कारण मनाचं अनवस्थित असलं की आहार जे काही घेता त्याचं मेटाबॉलिझम, त्याचं निस्सरण आणि त्याची सप्त धातूमध्ये कन्व्हर्जन ही प्रक्रियामध्ये कुठेतरी घोटाळा होत असतो। तर आयुर्वेदामध्ये आहार निद्रा ब्रह्मचर्य ह्याला त्रिउपस्तंभ असं सांगितलेलं आहे। तर आहाराबरोबर निद्रेचा पण विचार आहे, त्याचबरोबर तुम्ही योग बघता, त्याचबरोबर पंचकर्म असं ऐकता। तर प्रथमतः आपण आहाराबद्दल बोलूया। नेहमी आपण व्हॉट्सॲपवरून किंवा टेलिव्हिजनवरून हे पाहत असतो की सकाळी उठलं की 3 ते 4 लिटर पाणी पिलं पाहिजे, जेवण्याच्या आधी पिलं पाहिजे का मध्यभागी पिलं पाहिजे का नंतर पिलं पाहिजे, आणि लोक तसं वागायला सुरुवात करतात। पण मला हे सांगायचं आहे की आयुर्वेदातला हा विचार सूर्योदयापूर्वी जे उठत असतील लोक त्यांनीच पाणी प्यायचं आहे आणि कफ प्रकृती असेल तर त्यांनी मुळीच प्यायचं नाही आहे। तर हा बारीक विचार आयुर्वेदाने केलेला आहे। तर इट इज नॉट जनरलाइज्ड, सरसगट सर्वांनी एकच फॉलो करायचं असं सांगितलेलं नाही आहे। तर लवकरात लवकर उठणे हा हेल्थचा मूळ मंत्र आहे। तर मला हे सांगायचं आहे की जे पूर्वकाळी आपले पूर्वज होते 100 इयर्सपर्यंत जास्ती काही त्रास न होता, एखाद्याला व्हायचा रोग वगैरे होणारच नाही असं नाही म्हणणार मी, पण त्यांचं आहार आणि विहार आणि मानसिक स्थिती, सात्विकता, त्यांचं बॅलन्स, आज आपण हे सर्व करतो, योग करतो, इमोशनल बॅलन्ससाठी काही क्लासेस चालतात आणि आता तर अमेरिकामध्ये स्पेसिफिकली स्कूलमध्येच त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे इमोशनल इंटेलिजन्स। तर ही वेळ आलीच कशाला, कारण आपली सोसायटी चेंज झालेली आहे, सॉफिस्टिकेशन किल्स असं माझं म्हणणं आहे। सोशल डिस्टन्सिंग कोविडमध्ये आवश्यक आहे, पण हा सोशल डिस्टन्सिंग गेल्या 3 डिकेड्स 30 इयर्समध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की सोशल डिस्टन्सिंग झालेलं आहे। तर मानसिकता अशी झालेली आहे की लाईफस्टाईल व्हेरी हार्ड, कटथ्रोट कॉम्पिटिशन, स्ट्रेस खूप आहे, पण कोणाला आपल्याला शेअर करता येत नाही। तर हॅपीनेसचे मूळ मंत्र ट्राय डुईंग दिस, ट्राय डुईंग दिस हे शिकवण्याची वेळ आली, हीच दुर्दैव आहे आपलं। तर समाजामध्ये हे फार आवश्यक आहे की यू कुड शेअर अँड बी हॅपी। योगाचा प्रथम मंत्र हाच आहे आणि स्वस्थ राहण्याचा मंत्र आयुर्वेदाने पण असंच सांगितलेला आहे। योग म्हणजे केवळ एक्सरसाइज नव्हे, तर आहार, निद्रा, योग, पंचकर्म
या मी ह्याच्याबद्दलच ब्रीफ आउट करू शकते, कारण आपण संपूर्ण आयुर्वेद 10 मिनिटात सांगणं शक्य नाहीये. पुन्हा कधीतरी आपण जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी मंडळाला मी अवेलेबल आहे असं सांगते की एनी टाइम इंटरॅक्टिव्ह सेशन वगैरे जरी कधी करायचं असेल तरी आपण तसं नंतर बोलू शकतो. तर मला हे म्हणायचंय की योग म्हणजे चित्तवृत्ती निरोधः. नुसतं प्राणायाम, नुसतं एक्सरसाइज नव्हे, तर आहाराबरोबर विहार पण सांगितलंय. विहार म्हणजे विचरण. विचरण म्हणजे आपण कसं वागतो. तर वागण्याची परिस्थिती, तर आपण मूळ असं होतं की रिलिजनला कनेक्ट होतात लोक इमिडिएटली. रिलिजन, भगवद्गीता ते सांगते ऑल गॉड इज वन. पण आपण जेव्हा हे बोलतो तेव्हा आपल्याकडे कसं वागायचं हे सांगते. सत्यतेने वागा, कोणाचं जे काही असेल ते त्यालाच वापस करा. सो इंटेग्रिटी, सिन्सिअरिटी हे काही जे क्वालिटीज आहे ज्याच्यामुळे गिल्ट येत नाही. गिल्ट येत नाही तर मानसिकता आपली थोडी पण विचलित नाही होत. तर विचलित न झालेली मानसिकता शरीरावर चांगला परिणाम देत असतो आणि तेच हॅपीनेस आहे आणि तोच स्वास्थ्याचा मूळ मंत्र आहे. तोच आयुर्वेदाने सांगितलेला आहे की सत्यता राखा, इंटेग्रिटी राखा, सिन्सिअरिटी रासू द्या आणि जेवणाच्या वेळेला केवळ जेवण्यावर लक्ष द्या. आहारामध्ये पण सीझनल सांगितलेलं आहे. आता आपण पाहतो की पंजाबचं फूड आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे, साऊथ इंडियन फूड एव्हरीवेअर अवेलेबल. पण जिओग्राफिकल कंडिशन्समुळे आपण जिथे राहत असतो तिथे आणि आपला जो नेटिव्ह प्लेस आहे त्याचा आहार तुम्ही बघाल तर महाराष्ट्रीयन अँड गुजराती थाली इज द बेस्ट थाली. वेरिन आपण हे बघतो की कोशिंबीर थोड्या प्रमाणात, लोणचं थोड्या प्रमाणात, मीठ वाढतानाच आपली पद्धत अशी आहे की जे काही डावीकडे वाढल्या गेलेलं आहे ते थोड्या थोड्या प्रमाणातच खायचंय. लोणचं हे थोड्याच प्रमाणात, कोशिंबीर थोड्याच प्रमाणात, कारण ती रॉ आहे. आणि आजचं आपलं कल्चर काय आहे, सलाड. सलाड भरपूर घ्या, फायबर घ्या. तर फायबर ज्याला आवश्यक आहे, जे घेत नाही, फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांचं मोस्टली जे आहार आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली रोज भाजी वगैरे कोणी बनवत नाही, मग फायबर नसतं. आणि इथे काय आहे की आहारामध्ये अग्नी ह्याला महत्व आहे. आयुर्वेदामध्ये तुमची अग्नी म्हणजे तुमचे डायजेस्टिव्ह फायर, एन्झाईम्स, आणि त्या एन्झाईम्सची कंडिशन कशी आहे त्याच्यावर तुमचं फायबर घेणं हे निर्भर होतं. तर आपल्याकडे वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर हे सर्व घेतो आपण. तर कोशिंबिराचं प्रमाण आपल्याकडे थोडीशी सांगितलेली आहे, कारण सलाद आहे, कच्चा आहार आहे, तो फायबर तेवढंच इनफ आहे, कारण भाजी घेतो आपण. तो देर इज नो नीड टू एप. तर आपण मोस्टली वेस्टर्नाइज्ड कल्चरमध्ये चाललो आणि प्रॉब्लेम्समध्ये येतोय, कारण इंडियन आहे आपण, जॉग्राफिकल कंडिशन ट्रॉपिकल कंट्री आहे आपलं, आणि त्या अकॉर्डिंगली मी एक एक्झाम्पल देऊ इच्छिते. इथे गुजरातमध्ये तुम्ही जाल तर डिहायड्रेशन फार होतं तिकडे. तर सारखं तुम्हाला सगळीकडे स्टॉल्स दिसतात छास. तर छाछ वहां आवश्यक आहे. आणि तेच मुंबई आहे, केरळ आहे, तिकडे पण ताक हे आवश्यक आहे, पण जास्ती प्रमाणात नव्हे, कारण समुद्रामधनं जे हे डिहायड्रेशनचा प्रमाण आहे तो सगळीकडे वेगळा आहे. सॉल्ट जिथे जास्ती शरीराबाहेर जातं तर त्या कंडिशन्समध्ये तिथे तुम्हाला जिरा, सॉल्ट असं ॲड करून मिळतं. गुजरातमध्ये प्लेन ताक हे सगळं साऊथ इंडियामध्ये मिळेल आणि कोस्टल रिजन्समध्ये मिळेल. तर असं आहाराचं जे आपण बॅलन्स डाएट असं आयुर्वेदाने सांगितलेलंच नाही आहे की अडल्ट म्हणलं की 1 कप राईस, 1 कप दाल असं सांगितलेलं नाही आहे. तुमचा अग्नीचा जेवढा विचार आहे तेवढा प्रमाणातच जेवा आणि 1/4 आपलं स्टमक हे एम्प्टी ठेवा. तुम्ही काही जे खाल ते डायजेस्ट होतं. कारण अजून एक एक्झाम्पल देऊ इच्छिते. मिक्सरमध्ये तुम्ही फुल केलं आणि मिक्सर रन केलं तर कम्प्लिटली खाली मात्र व्यवस्थित होईल आणि वरती चोथा राहील. तसंच आपल्या शरीरात, आपल्या पोटात जेवढी जागा आहे, जेवढे एन्झाईम्स आहे, ट्विन्स असले तरी सेम खाऊ शकत नाही. म्हणून आम्ही बॅलन्स डाएटचा विचारच देत नाही. आपलं बॅलन्स डाएट हेच आहे की तुम्ही जे काही खाल त्याचं डायजेशन व्यवस्थित झालं पाहिजे, मेटाबॉलिझम व्यवस्थित झालं पाहिजे, ॲसिमिलेशन व्यवस्थित झालं पाहिजे, तरच तुमचे सप्त धातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि आर्तव असे सप्त धातू व्यवस्थित बनतील. आणि त्याच्यानंतर ओज म्हणजे इम्युनिटी.
तर जर तुमच्या आहारातले हे सप्तधातू व्यवस्थित बनले तरच ओज. तर ताक आपल्याला हे आवश्यक गरजेची वस्तू आहे, ज्यांनी डेली हे यूज करायला पाहिजे. दही रात्री निषिद्ध सांगितलं. मग तुम्ही म्हणाल साऊथ इंडियामध्ये तर ते लोक रोज खातात. मग मी आता तुम्हाला बोलले होते की जिओग्राफिकल कंडिशन्सच्या अकॉर्डिंगली आधीपासून तुमची जी सवय आहे, सवयीचाही हा भाग होतो की आपण बघतो की विषकन्या होते. तर मग विष तर घातक आहे, पण विष जेव्हा थोड्या प्रमाणात देऊन देऊन आत्मसात करतात तर ते पण पचतं त्या व्यक्तीला. आणि मग अशातलाच भाग आहे की दही कोणी खावं आणि कोणी खाऊ नये. तर युजली दही मी असं सांगितलंय वाघभटांनी, हित आहार मित आहार यानी थोडंसं खा, हित खा, जे तुम्हाला हितकर आहे ते खा. आणि शाकरहितम, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स जितके कमी खाल तेवढं चांगलं. नेक्स्ट, आपली संस्कृती आपलं व्यवस्थाच अशी आहे समाजामध्ये, भारतामध्ये, की सीझनल फूड आहे. संक्रांत आली की तुम्हाला तीळ खायला सांगणार. तर तीळ हे डेली थोड्या प्रमाणात तिळाची चटणी किंवा आपण पराठा करतो त्याच्यावर तीळ लावतो. तर थोडीशी तीळ थोडक्या प्रमाणात युजली एव्हरी हाऊसहोल्डमध्ये हे बघितलं जातं. तर तिळामध्ये तेल आहे, वातशामक आणि कॅल्शियम आहे. तर आपला आहारच असा आहे की तुम्हाला ऑस्टिओपोरोसिसकडे जाऊ देत नाही. स्त्रियांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल व्यवस्थित राहण्यासाठी तीळ हे आवश्यक आहे. पण किती प्रमाणात? फक्त जानेवारीमध्ये एक असतं की थोडी थंडी असते, तेव्हा उष्ण हे सहन होतं आणि कधीपर्यंत रथसप्तमीपर्यंत. हा एक एक्झाम्पल देते. बाकी दिवाळीमध्ये, होळीमध्ये असे जे सीझनल फूड सांगितलेले, नैवेद्याला जे सांगितलेले ते 15 दिवस तुम्हाला ते फॉलो करायचं आहे. उगादी, आता आपला पाडवा गेले. पाडवा असताना आपण एक चटणी बनवतो, विशेषतः नीम आणि चिंच. तर असं सांगितलेलं आहे की या 15 दिवसात तुम्हाला ते फॉलो करणं आवश्यक आहे. म्हणजे येता काळी स्किन डिझिजेस, रक्तदोष हे सर्व काही होणार नाही. आता अजून एक कॉमन थिंग आहे, पाण्याबद्दल मी बोलले तुम्हाला की कोण किती कसं पाणी प्यायला पाहिजे, पूर्वी नंतर मध्यभागी. ताक एकच असं आहे की तुम्ही जेवणाच्या मध्ये वापरलात तर अमृत तुल्य सांगितलेलं आहे. बाकी सगळं डॉक्टर फिजिशियनच्या ॲडवाइजनी कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे घ्यायला पाहिजे, न की असं म्हणजे हे ॲडव्हर्टाईज झालं. अजून एक एक्झाम्पल सांगते की कॉपर वेझल्स, मध्ये असं प्रस्थ आला की सर्वांनी कॉपर वेझल्स घ्या. कॉपरमध्ये पिले ताम्र हे कोविडला रिपेल करतं. एक रिसर्च प्रोजेक्ट सध्या चालू आहे आयुर्वेदात, कॉलेजला चालू आहे माझ्या पुण्यात. तर कॉपर वेझलमध्ये पाणी पिल्यानंतर कोविड इज गेटिंग रिपेल्ड. ते प्रूव्ह करायला अजून वेळ आहे, त्याचे स्टॅटिस्टिक्स वगैरे आल्यावरती मग ते प्रूव्ह होईल. पण आपल्याकडे घागरी असं सांगितलं, पितळाची घागर. पितळमध्ये कॉपर झिंक असतं आणि हे कुठेतरी मदत होतं. मला आता पूर्ण सांगता येणार नाही. ओबेसिटी होऊच देत नाही म्हणून पूर्वीचे लोक पितळाचे भांडे वापरायचे. नंतर ताम्र मी सांगत होते, कॉपरमध्ये कॉन्स्टिपेशन ज्याला होत असतं त्यांना कॉन्स्टिपेशन होणार नाही. तांब्याच्या भांड्यातलं पाणी सकाळी उठून, ते जर ज्यांना युरिनरी डिसऑर्डर्स आहे, बर्निंग सेन्सेशन आहे, त्यांना आपण तांब्याच्या भांड्यात पाणी रात्रभर झाडाच्या खाली ठेवून द्यायचंय. खडीसाखर, जिरे, धने हे घालून, आणि सकाळी जे फुल डे तेच वापरायचंय आपल्याला. तर मग त्याच्यानी पण तुम्हाला त्या गोष्टींमध्ये आराम पडतो. तर पण आता सगळीकडे ते झालं, लोकांनी बोरिंग्स घातले आहेत. आता पाणीची व्यवस्था वेल्सच्या थ्रू नाहीये, म्युन्सिपॅलिटीचं पाणी येतं, कोणाकडे हार्ड वॉटर येतं, कोणाकडे सॉफ्ट आहे. पण मग त्या कॉपर वेझल्समध्ये क्लोराईड फॉर्मेशन, वेगळे वेगळे मिनरल्सचं इंटरॅक्शन होऊन जे काही फॉर्म होईल आणि त्याच्यानी आता ते कॅन्सरच प्रूव्ह होईल. म्हणून व्यवस्थित जिथे आपल्याला करता येईल तेव्हाच तांब्याचा भांड्याचा वापर. आता उन्हाळ्यात आपण फ्रीज वापरतो मोस्टली. इंडियन सिस्टममध्ये हे सांगितलेलंच नाहीये. थंड पाणी घातकच सांगितलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही उन्हातून आलात तर माठातलं गार पाणी, माठामध्ये रसक नावाचा वापर होतो माठ बनत असताना. आणि रसक इज हेल्पफुल फॉर रसधातू, म्हणजे जी आदी धातू जी न्यूट्रिशन देते सप्तधातूंना,
तर ह्याच्यातून डायरेक्टली ती इम्युनिटी बूस्टर रसक नावाचा पदार्थ मिळतो. खरपर म्हणजे माठामध्ये नॅचरली, आणि ते पोरस आहे, त्यातलं पाणी अति उत्तम सांगितलेलं आहे उन्हाळ्यात तरी. तर हे सर्व गोष्टी आपल्याला पाळणं आवश्यक आहे. नाव स्प्राउट्स म्हणून लोक म्हणतात आहारामध्ये किती प्रमाणात घ्यायला पाहिजे स्प्राउट्स. तर स्प्राउट्स अगेन कच्चा आहार आहे, मुठभर एवढंच सांगितलेलं आहे. न की पूर्ण बोल भरून लिंबू घातलं आणि आज माझं डाएट हेच आहे, असं चालत नाही. तर ह्याच्यानी तुमचं वात वाढतो आणि वाताचे व्याधी नंतर दिसतात. म्हणून आपण जे पूर्वकाळी लोक जे खात होते त्यांना असं ओबेसिटी होतीच असं नाहीये. आजच्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे आहे. म्हणून पूर्वीच्या काळातलंच वापर करणं अति योग्य असं मला तरी वाटतं कुठेतरी. मला हे म्हणायचं आहे, मानसिक विचार जे मी सांगितलंय की शेअर करा, हॅपी राहा, हे अति आवश्यक आहे. फास्टिंग ह्याच्याबद्दल बोलते मी की आपली लोक 2 दिवस झालं की एक उपवास, पण कंटिन्युअस उपवास करणं हे घातक होतं आणि हे कॅन्सरस होतं. पण जर आपण इंटरमिटंट फास्टिंगला आज न्यूजपेपर्समध्ये बघतो, टीव्हीमध्ये बघतो, कोणी ॲडव्होकेट करतं अँड इझिली वी फॉलो इंटरमिटंट फास्टिंग. तर इंटरमिटंट फास्टिंगला जेव्हा केव्हा प्लॅटफॉर्म येतो, योग अनेक म्हणजे अधिक वैदिक काळापासून आहे, पण त्याला प्लॅटफॉर्म मिळाल्यावरती आता योगाचं महत्त्व वाढलं. तसंच आपण जेव्हा म्हणतो की हे इंटरमिटंट फास्टिंग, आता एक जॅपनीजला मिळालं एपॉप्टोसिस, त्यांनी प्रूव्ह केलं. म्हणजे जर तुम्ही मी अजून एक सिंपल एक्झाम्पल देते, सायंटिफिकली बोलत नाही, की आपलं किचन बंद असलं, एक दिवशी आपण किचन बंद ठेवला तर आपण बाकीची कामं भरपूर करतो की गार्डनचं क्लिनिंग करणार, अलमारी आवरणार, किचन बंद असल्यामुळे. नाही तर स्त्रीचा तर कंप्लीट वेळ, अर्धा वेळ तरी किचनमध्ये जातो. तो तसंच आहे शरीराचं. तुम्ही किचन बंद ठेवलात म्हणजे आज जेवला नाहीत तर तोच अग्नी तुमच्या शरीरामध्ये जे मेटाबॉलाइट्स, जे शरीराला उपयोगी नाही असे तत्व बाहेर टाकण्यास मदत करतं. मग तुम्ही म्हणाल असं नाही केलं तर होणारच नाही का? तर ग्रोथ एजमध्ये काही होत नाही. आफ्टर 25 इयर्स 40 इयर्समध्ये जसं मशीन थोडंसं आपल्याला सर्व्हिसिंग लागते तशी सर्व्हिसिंग शरीरालाही लागते. धातू शिथिल व्हायला लागतात. म्हणून कॉन्स्टिपेशन ओल्डर एजमध्ये दिसतं की ते मसल टोन कमी होतं आणि मसल टोन कमी झाल्यामुळे असं होतं की त्या मसल्सला टोन आवश्यक असतो. म्हणून जे काही फिकल मॅटर आहे त्याला बाहेर टाकण्यास अक्षम असं होऊन जाते कंडिशन. तर त्याला मेंटेन कसं ठेवणार? तर इंटरमिटंट फास्टिंग केल्यावरती जे काही लेप लागलेले आहेत